कडाला बोललो बी नाही, कारण देवधर्माला मानणारे तुम्हाला माहिती मी पहिल्यापासूनचा शब्द आहे आपल्या तोंडात हमेशा. प्रत्येकाला आपण आपल्या धर्माचा गर्व असला पाहिजे, प्रत्येकाला स्वाभिमान आपलं. मी कट्टर हिंदू आहे, मला स्वाभिमान हे पहिल्यापासून शब्द आहे. तसं मी एक वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे. मी गडाबद्दल बोलत नाही, करून घेणारच नीट नाही. आपलं पाप झाकायसाठी आपण कोणाला बोलतोय आणि काय बोलतोय याची परिसीमाच ओलांडल्या. तर काय तूच म्हणतो, परत आणखीन दुसरे म्हणते की ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस मला मराठ्यांनी सांभाळलं. काय विषय होता राजीनाम्याचा? मग द्यायचं फेकून. आपण तर ते म्हणत नाही तू 50 घे रे, काही होत नाही. मी आहे तर वरना तर मी तर धक्काच लागत नाही, तुला काय अन्याय करायचं तर. आणि तू किती बाजू भक्कम कर, दुसरी बाजू सुद्धा पक्की, काळजी करू नको. तू असल्या किती उड्या आण, ते बेड उड्या धनंजय मुंडे टोळी वळवळच करायची नाही तुम्ही. कशाला बाबा संप्रदायाला विनाकारण घेताय? उगाच फजिती आहे ना, घेणं नाही देणं नाही द्यायचं. पण हा एक नवीन पायंडा पडतोय. आज एक समाजासाठी एक जण उभा होता, उद्या दुसरा समाज, दुसरे कोणतरी महाराज एखाद्या आरोपीसाठी उभा. म्हणजे हा नवीन पायंडा आहे का? आम्ही का राहू नये त्यांनी मग हे असे वागायला लागलं? राहूच नाही, पण का राहू नये? मग खून करणाऱ्यांकडून बोलशी बोलत नाही. तुम्हाला नुसती एक पट्टी दिसली आणि हातात रक्त हे झालं तर अभ्यास एका चॅनलच्या बांधावरती सांगितलंय आणि बघितलंय सुद्धा की असं वाटलं की ती पट्टी बघितल्यावर आणि ते थोडं हातात रक्त निघालेलं दिसल्यावर सलाईन लावलेले मराव वाटलं. काय शब्द आहेत बाई, मराव वाटलं. आणि संतोष भाई देशमुख मेले तिथं काहीच नाही, ते शिष्यगाव नाही, त्याबद्दल काय वाटलं नाही. प्रभू शिक मारलं नाही. क्रूर हत्या होती ती, क्रूर. आणि इतकं रक्त सांगाळ होतं त्यांच्या अंगात की बघितलं तरी माणसं चक्रायू पडत होती. तिथं अनेक गोरगरीबावर झालं ना, अनेक गोरगरीबावर झालं. संतोष भाईला तर न्याय आम्ही देणारच, आम्ही तर देणार. आम्ही नाही आता कोणी येऊ दे, किती बाजू भक्कम करू दे, दुसरी बी बाजू लय पक्की. ते तसल्या धमक्यात नाही जायचं, तसल्या धमक्यात नाही जायचं. भक्कमपणे येतं, फक्कमपणे येतं, आमच्या तसल्या धमक्यात जायचंच नाही. हा सुतासारखं सोयीचं सरळ करून घेतलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे, व्यवस्थित बाजू राहिली पाहिजे, सामंजस्याची भूमिका राहिली पाहिजे. पाड्या असतात तुम्हाला, पाड्याचे राग येतात. मग काय तुम्ही काय अमृत पिऊन आणले का? तुम्हाला काय केलं त्याचे राग येतात, तुम्हाला राग येतात. बाकीचे काय, बाकीचे बिगार रागायचे आहेत का? मग तुम्ही भक्कम आहेत तर बाकीचे काय कच्चे आहेत का? मग म्हणजे अनेक प्रश्न आता धनंजय मुंडेच उपस्थित करायला. बाबाजींचं काय नाही बाबा. त्या आम्ही काल सांगितलं होतं की नाही, ते शक्यतो बळच बोलायला लावलं असलं, दवसा फेवसा देऊन काही, तर ते दुरुस्त करतील. बाबाजींचं असं देखील म्हणणं आहे की हा माझा वैयक्तिक म्हणे, वैयक्तिक कोणाशी पाठी उभा राहावं हा संवैधानिक अधिकार आहे माझा. नाही आहे ते मान्य आहे. मी म्हणतो मला लई गडावरून बाबाजीवर बोलायचं नाही, पण एक ज्यावेळेस प्रमुख भूमिकेत स्पीकर असतो एखादा माणूस, म्हणत एखादी प्रमुख भूमिकेत असते, त्यांना शक्यतो, माझ्या ज्ञान आहे तेवढंच बोलणार मी, शक्यतो वैयक्तिक जीवन नसतंच, त्यांना सामुदायिकच जीवन असतं. एवढं थोडंसं मला उली अक्कल आहे म्हणजे माझ्या. कारण कुठलेही म्हणत असू ती लहान व्यक्ती नसते. कुठलेही, कोणताही आखाडा असू द्या, कोणताही धर्म असू द्या, आपल्यात भरपूर धर्म आहेत, असे कोणी पण असू द्या, शक्यतो महंतांना वैयक्तिक जीवन नसतंच. त्याला भाबडेपणा म्हणायचं. आणि आपल्यातली एक कट्टरताची विचार, ते गपदिशी अध्यात्म विसरून एका प्रवाहाकडे जाणं हे चुकीचं. अध्यात्माचे विचार अचानक विसरून आपले कट्टर विचार भरदिशी एका दिशेला न्यायचे हे चुकीचं. आणि ते बी कसल्या बी टोळ्या चालवणारच ऐकू, बलात्कारी, खुनी, डाके, अजिबात नको. परंतु आता ज्याची त्याची ही असती, परंतु ते विषय खूप गंभीर आहे, खूप गंभीर आहे. की तुम्ही जर आरोपीची मानसिकता कशी झाली
हे जाणून घेतलं नाही. त्याची काही झाली, ती गेलं तर शेण खायला, ते गेलं तर डाके टाकायला, ते गेलं तर खंडाण्या मागायला, लोक मारून टाकायला. जसं एखाद्या माणसाला एखाद्या माणसाची माया येते, तसे एखाद्या गरीबाच्या दलित बांधवांच्या लेकराला जर हाणायला लागलं तर माणूस जातोच ना. आता तुम्हाला समोर हाणायला लागल्यावर मी सोडायला तर जाईल ना राव, सोडायला तरी जाईल ना. तुम्ही खंडाण्यासाठी तिथं गेलात आणि तुम्हीच परत उलट प्रश्न विचारायचा त्याचं ऐकून. त्यांची मानसिकता का झाली असं बरं, कोण करायची ते बी मीडियाने दाखवायला पाहिजे होतं. म्हणजे ते खंडाया मागायला जाते, छेडछाडीला जाते, टाक्या टाकायला जाते, बलात्कार करायला जाते, त्यांना रोखायचं नाही काय. म्हणजे